Welcome to my channel. We are going to learn simple past tense in this basic English grammar. Welcome my dear students. We are here to learn our basic English grammar, and in this we are going to learn the main type of tenses, and that is the past tense after completing all the four subkinds of present tense. So what is past tense? In the previous video I have already told you whatever the actions that happened in the past. To describe all these actions are given in the past tense. भूतकाळात घडलेल्या गोष्टींचं वर्णन हे आपण भूतकाळामध्ये करतो. मराठीमध्ये पास्ट टेन्सला आपण भूतकाळ असं म्हणतो. सो देयर आर अगेन फोर सबकाइंड्स ऑफ पास्ट टेन्स. जशा प्रेझेंट टेन्सचे चार उपप्रकार होते तसेच पास्ट टेन्सचे देखील चार उपप्रकार आहेत. सो फ्रॉम दॅट वी आर गोइंग टू लर्न द फर्स्ट सबकाइंड ऑफ द पास्ट टेन्स through this video. So I welcome you all to my channel Mahesh Badnapurkar. So let's start with the first subkind of past tense. And what is it? Yes, it is simple past tense. In Marathi we call it as साधा भूतकाळ. आता बघा जसं सिंपल प्रेझेंट टेन्स होतं तसं हा सिंपल पास्ट टेन्स आहे. सो what does it express? बघा this subkind of past tense, this subkind of past tense म्हणजे भूतकाळाचा हा जो प्रकार आहे expresses, which expresses हा कशाचं वर्णन करतो हे सगळ्यात महत्वाचे. This subkind of past tense expresses the action or actions that happened in the past. That happened in the past. That happened in the past. भूतकाळात घडलेल्या घटनांचं वर्णन करणारा काळ म्हणजे सिंपल पास्ट टेन्स आपण असं ओळखतो. दिस सबकाइंड ऑफ पास्ट टेन्स एक्सप्रेसेस द ॲक्शन्स दॅट हॅपन्ड इन द पास्ट, सो दॅट आर कंप्लीटेड इन द पास्ट टू. सो अगेन वन थिंग आय शुड रिमेंबर, टू डिस्क्राइब एन ॲक्शन, टू describe an action which was habitual. बघा habitual तुम्हाला मी रिलेट करून दाखवतो अगोदरच्या माझ्या व्हिडिओ मधल्या सिंपल प्रेझेंट टेन्सची. which was habitual in the past. which was habitual in the past. आता बघा याचं एक्सप्लेनेशन देत असताना मी तुम्हाला सांगेन की टू डिस्क्राइब अन ॲक्शन विच वॉज हॅबिच्युअल, या सवयीच्या भाग होत्या, परंतु कधी नित्याची सवय असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्स. मी सांगितलं होतं टू डिस्क्राइब अन ॲक्शन ऑर डिस्क्राइब अन ॲक्शन विच वॉज हॅबिच्युअल इन द प्रेझेंट, देन वी यूज सिंपल प्रेझेंट. बट हियर द सेम ॲक्शन विच वॉज हॅबिच्युअल इन द पास्ट. समजा भूतकाळातली एखादी नेहमीची क्रिया असेल, भूतकाळातली, मग ती आपल्या जीवनातली असेल किंवा इतरांच्या जीवनातली असेल, परंतु ती भूतकाळामध्ये आपली नेहमीची सवय होती. या सवयीच्या क्रियेसाठी टू डिस्क्राइब अन ॲक्शन विच वॉज हॅबिच्युअल इन द पास्ट, टू डिस्क्राइब वी यूज सिंपल पास्ट टेन्स. इन मराठी आय विल राईट हियर भूतकाळातील सवय किंवा सवयीची क्रिया. भूतकाळातील सवयीची क्रिया. सो टू डिस्क्राइब अन ॲक्शन विच वॉज हॅबिच्युअल इन द पास्ट वी यूज सिंपल पास्ट टेन्स. आय विल टेक ॲज युजुअल फर्स्ट एक्झाम्पल, देन आय विल मेक यू फॅमिलियर विथ द स्ट्रक्चर, अँड देन I will give 2 or 3 examples so that it will definitely clarify each and everything through this video on my channel Mahesh Badnapurkar. So I again
feel thankfulness towards your support and towards compliments that you are giving to me on this channel. So let's take this example. Number one, okay, बघा, that happened in the past. आता उदाहरणार्थ समजा मी इथे एक वाक्य घेतो. उदाहरणार्थ the train left the station. The train left the station. बघा, आगगाडीने स्टेशन किंवा स्थानक, रेल्वे स्थानक सोडले. सो आता बघा, क्रिया ऍक्शन इज कम्प्लिटेड. ऍक्शन इज कम्प्लिटेड इन द पास्ट बिकॉज द ट्रेन हॅज बीन लेफ्ट नाव. ती आता निघून गेलेली आहे. सो इट हॅज बिकम द पास्ट ऍक्शन. ती आता भूतकाळातली गोष्ट झालेली, कारण ट्रेन आता त्या स्टेशनवर नाहीये. सो ट्रेन इज द सब्जेक्ट, लेफ्ट इज द वर्ब in past form. You may call it as V2, and the station is the object. I also remember you some sentences having intransitive verbs do not need to mention the object. ऑब्जेक्ट नसताना सुद्धा आपल्याला टेन्स, प्रॉपर टेन्सचे, म्हणजे आता मी सिम्पल पास्ट टेन्स शिकवतोय तर विदाउट ऑब्जेक्ट सुद्धा मी अशा प्रकारचे वाक्य तुम्हाला देऊ शकतो. सो व्हॉट इज द मेन स्ट्रक्चर हियर? सब्जेक्ट प्लस V2, ऑब्जेक्ट इन केस ऑफ ट्रान्झिटिव्ह वर्ब. आता बघा, ही क्रिया पूर्ण झालेली. सो दिस इज सॅटिस्फाईड बाय दिस. Why? This subkind of past tense expresses the action that happened in the past. You may add yesterday, 2 hours ago, like this. But this action is completed. That's why this is simple past tense. Now I will give you another example to satisfy the doubt regarding this or what I have mentioned in this rule. So you will find that it is really expressed through this simple past tense. I use or I went for morning walk. I went for morning walk in my childhood. मी माझ्या लहानपणी मॉर्निंग वॉकला जात होतो माझ्या आजोबांसोबत वगैरे. आय वेंट फॉर मॉर्निंग वॉक इन माय चाइल्डहुड. सो हियर वेंट, मी गेलो असं नाहीये, कारण बिकॉज दिस फ्रेज implies that it was my past habitual action. In my childhood हे जे फ्रेज आहे, ही जे कॉम्प्लिमेंट जे दिलेलं आहे, हे आपल्याला दाखवून देते की इट वॉज माय पास्ट हॅबिच्युअल ॲक्शन. ही माझी अगोदरची सवय होती. बघा, वी मेड फन इन स्कूल. आम्ही शाळेत खूप मज्जा करायचो. बघा, या मराठीत अर्थ सांगितला आहे. वी मेड फन इन स्कूल. वी इज द सब्जेक्ट, मेड इज द वर्ब इन पास्ट फॉर्म, फन इज द ऑब्जेक्ट, इन स्कूल इज द ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. लाईक दिस, इन माय चाइल्डहुड ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट फॉर मॉर्निंग वॉक. अगदी बरोबर. तर आता इथे पहा, आय मेड फन इन स्कूल. आता इथे तुम्हाला मी सांगितल्यासारखं की आम्ही शाळेमध्ये खूप मज्जा करायचो. वाय? बिकॉज इट इज द पास्ट हॅबिच्युअल ॲक्शन वेन वी वेअर यूज टू गो इन स्कूल. आणि पास्ट हॅबिच्युअल ॲक्शन व्यक्त करण्यासाठी दोन शब्द वापरले जातात. ते म्हणजे एक तर युज्ड टू किंवा वूड. आता ह्याच्यावर एक स्वतंत्रपणे मी नंतर एक तुम्हाला पास्ट हॅबिच्युअल ॲक्शन बद्दल मी युज्ड टू आणि वूड एक स्वतंत्र व्हिडिओ मी नक्कीच घेईन. परंतु फक्त तुम्हाला एक आठवण करून देतो की टू डिस्क्राईब द पास्ट हॅबिच्युअल ॲक्शन, युज्ड टू और वूड, दीज आर द वर्ब्स दॅट आर युज्ड. आता इथे वी मेड फन इन स्कूल, याला आपल्याला असे बनवता येते. वी युज्ड टू मेक फन इन स्कूल और वी वूड मेक fun in school. So to describe habitual action in the past, we use simple past tense. Now I will
I will give you the structure and then we will learn 2 or 3 sentences regarding simple past tense. आता मी तुम्हाला स्ट्रक्चर देतो आणि स्ट्रक्चर दिल्याच्या नंतर तुम्हाला सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य समजून जाईल. सो दिस इज द स्ट्रक्चर फॉर यू. हे तुमच्यासाठी स्ट्रक्चर आहे. सिंपल पास्ट टेन्सचं V2 I will write here. V2 you know that verb in the past tense and then object. I must remember you. Object might be there or not. In case of intransitive verb, object is not there. In case of transitive verb, objects are there. So one example I will write here with object. Sometimes I will write without object too. He, so I will write he finished his homework. Look at this. He finished his homework. He is the subject here because he is the doer of the action. तो करता आहे, क्रिया करणारा आहे. Finished is the V2, that is the verb in the past tense, and his homework is the object. Look at this. Is this the structure that is satisfied by this structure, by this sentence? Yes, obviously it is correct. He finished his homework. त्याने त्याचा गृहपाठ पूर्ण केला. Action is completed. Why? And it has become the past, and hence it is simple past tense. One example I will take for your even more clarification. अजून तुम्हाला चांगलं कळावं म्हणून मी तुम्हाला अजून एक नवीन वाक्य देतो. बघा, she made the uncle. She made the uncle Mr. Shastri. She made the uncle Mr. Shastri. Here subject is SHE, made is V2, and the uncle Mr. Shastri is the object. So which object is here? Another second example of simple past tense. Now I will write one example without object. It means like this. I will write here Raju slept for an hour. Raju slept for an hour. Raju एक तासभर झोपला. Here subject is Raju, slept is the V2, just V2. There is no object. For an hour is the complement. This is not the object. So this is the simple past tense. This is the sentence from simple past tense without object. So I think you are definitely understanding what I have given all the information regarding simple past tense through this video. So be with me for different kinds of videos regarding basic English grammar. Till then, have a nice day. Bye. See you.